कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या घरी सगळं वातावरण वेगळं असेल ना, बरोबर की? म्हणजे यांच्याकडे जर अळूची भाजी केली तर तुमच्याकडे सरसोदा साग असणार नाही? टमाटरचं शाक, काय टमाटर काकडी का भाजी, अच्छा गुजराती भाजी, अच्छा हसबंड गुजराती, मिस्टर गुजराती आणि ती पंजाबी, तुम्ही पंजाबी आणि शिकली मराठी सगळं तिचं बेसिक म्हणूनच नाव ठेवलंय खिचडी। तुमचं लग्न जमलं कसं? कसं सांगणार, माझी माहिती नव्हती ना, ती त्याची फ्रेंड होती, त्याची गर्लफ्रेंड होती। माझी फ्रेंड होती ती त्याची गर्लफ्रेंड होती। माझ्या छातीत आता धडधडायला लागला। अजून आगे तो मग काय झालं? पण तिचा तो जे माझी फ्रेंड होती तिचा बॉयफ्रेंड दुसरा होता, तिचा बॉयफ्रेंड दुसरा होता, ह्याला सोडला पण ह्याला मी त्याला बोलली लाइक करते, मेरे घर पे अलाउड नहीं करेंगे दूसरी कास्ट की लड़की। बरोबर है। बोले मत करो शादी, पर मैं तुमको प्यार करती हूँ ना, कोई बात नहीं। अच्छा, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत होता? हाँ, वन साइड लव, वेगळी स्टोरी आहे। माझी स्टोरी खूप मोठी आहे, पण मग ते तयार झाले ना, मी खूप प्रयत्न केला, हा मला आय लव्ह यू बोलणार खूप प्रयत्न केला। मग त्यांनी बोलले? म्हणजे नाही बोलला तो एक दिवस, मी बोली मी दुसऱ्याचे लग्न करणार आहे। अच्छा, मग तर त्याला वाटलं की भाई लग्न करणार, सोडणार मला, तर मी त्याला बोलली, तो आला स्टेशनला, आला एक दिवस आला, कुठल्या स्टेशनवर? अंधेरी स्टेशनला। तिकडे मी बोलली मी आता एक मुलगा बघितला, त्याला मी हा बोलली आहे 10 दिवसात माझं लग्न आहे असं सांगितलं। मी सांगितलं, तो याला काहीतरी झाला माहित नाही, अभी मेरे घर में अलाउड नहीं करेंगे बोल रहे। मैं बोली ठीक है, अभी क्या करना है, चलो अपन जाते हैं यहाँ से, भाग जाते हैं। फिर दोनों का फोन स्विच ऑफ किया, फिर हम लोग शिर्डी भाग गए। आणि तुम्ही शिर्डीला गेले? हाँ, शिर्डीला गेले, खंडोबा बाबा मंदिर आहे तिकडे लग्न केला मी। मला सांगा, एकीकडे भांगडा आणि एकीकडे गरबा ठेवला, तर तुम्हाला गरबा मी खूप चांगला रंग, आता गरबा आवडतो, आता भांगडा नाही आवडत? मी क्लास केला गरबा, आता भांगडा नाही आवडत तुम्हाला? भांगडा नाही बघितलं कसं असतं, माहेर एका ठिकाणी जातं, पण सासरी गेल्यानंतर सासरच्या चालीरीती सगळ्या आत्मसात करून या माऊली त्या कुटुंबात गुळ जसं आमटीत मिसळून जातं ना, तशा मिसळून जातात। तुमचं कसं झालं? माझं अरेंज झालंय प्रॉपर, इंजिनिअरिंगचा लास्ट सेमिस्टर चालू होता, ह्या सोमवार टू सोमवार 4च पेपर होते, तर पप्पा बोलले की पेपर होते की उरत होतो? पेपर होता ना, लास्टच एक्झाम होती, तर पप्पा बोलले काय नाही, आपलं पहिलं स्थळ आहे, याच्या फक्त येणार बघणार आणि जाणार, आपल्याला काय करायचंच नाही, तू अजून शिकते। तर मलाही तेच वाटलं, त्याच्यामुळे मी टेन्शन नाही घेतलं, पहिलं स्थळ होतं, रविवारी बघायला आले आणि बुधवारी होकार आला आणि पुढच्या सोमवारी लास्ट पेपरच्या आदल्या रविवारी माझं ठरलंय। कसा आहे स्वभाव त्यांचा? त्यांचा स्वभाव छान आहे, फ्रेंडली आहे, म्हणजे मी बाहेर जावं आणि मी स्वतः इंडिपेंडंट राहावं, मी स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी, यासाठी सतत त्यांचंच असतं की आधी मी टेस्टिंग केलेलं, मला डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण त्यांचं होतं की नाही तू डेव्हलपमेंटमध्ये जा, कारण तुझं मेन क्षेत्र डेव्हलपमेंट आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, तू डेव्हलपमेंटमध्ये जा। त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आली आहे, डेव्हलपमेंटमध्ये आली, आणि आज जे काही मी आहे तर त्यांच्या पाठी, म्हणजे त्याच्या मागे त्यांचं श्रेय मी त्यांना देणार। तुमचं? माझं अरेंज कम लव्ह आहे। लव कम अरेंज अरेंज कम लव आहे। काय करतात ते? ते सेल्स मॅनेजर आहे। मग काय झालं? मॅरेज ब्युरो, त्याच्यातून भेटलो। माझं कसं झालं, मला 4 बहिणी आहेत अजून, आणि बाबा माझे मी 15वीला असतानाच एक्सपायर झाले, त्यामुळे माझ्यावरती सगळी जबाबदारी आली, म्हणून मी ठरवलेलं की मी लग्न करणारच नाही। आईला पण सांगून मोकळी झाली की मी लग्न करणार नाही, पण असं झालं की आजूबाजूवाले बोलायला लागले की आई तिच्या जीवावर राहते, म्हणून आईला लग्न करायचं नसेल कदाचित तिचं असं, म्हणून मग मी ठरवले की आता केलंच पाहिजे लग्न। मग माझ्या फ्रेंडने एक मॅरेज ब्युरोचा फॉर्म भरला, आणि मी पैसे वगैरे काहीच भरले नव्हते, माझ्या नवऱ्याने पैसे भरले तर म्हणून त्याला सगळे माझे डिटेल्स दिसले, त्याने मला कॉल केला, कॉल केल्याच्यानंतर आमची एक भेट झाली, घरी आले, रीतसर पोह्याचा कार्यक्रम केला, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आईबाबांच्या जीवावर आपल्याला लग्न करायचं नाही आहे। मग आम्ही 4 वर्ष थांबलो, पैसे जमवले, आणि मग मग भेटीगाठी वाढल्या, मग आम्ही 4 वर्षानंतर लग्न केलं, आणि त्याच्यानंतर आजही त्यांचा मला खूप सपोर्ट आहे माझ्या नवऱ्याचा, कारण मला आईलाही बघावं लागतं आणि इकडेही बघावं लागतं, त्यात माझ्या बहिणींची पण असं हे नाही आहे कंडिशन की त्या बघू शकतील, त्यामुळे मी आईला बघते आणि इकडे सासरेही सांभाळते,
माझे सासू नंदा सगळ्या मला देवाच्या कृपेने खूप छान भेटल्यात आणि सासर आणि माहेर सांभाळताना मी माझ्या मैत्रिणींना वेळ देऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांची खूप कंप्लेंट असते. ते सांगून मोकळा आम्हाला माहितच माझ्या मैत्रिणी अक्षरशः सर घरी येऊन मला भेटतात, कुठेही जायचं असेल तर त्या प्लॅन करतात आणि मग माझ्या अकॉर्डिंग त्या प्लॅन करतात आणि मग मला घेऊन जातात कुठेही फिरायचं असेल तर. माझं पण अरेंज मॅरेजच आहे. पहिले मला लग्न करायचं नव्हतं. मला शिक्षण मला सगळ्या जणी बघा लग्न करायचं नव्हतं, त्यांना फक्त ते मागे लागले होते. मला शिक्षण पहिले कंप्लीट करायचं होतं. माझं PhD चालू होतं टाटा इन्स्टिट्यूटमधनं. तर मग मध्ये हे स्थळ आलं तर पप्पा म्हटले की एकदा भेटून घे म्हणून. तसं आम्ही एकदा दादरला भेटलो आणि मग असं वाटलं की हे जमू शकतं आपण पुढे. मग त्याच्यानंतर एकदा भेटलो, ते नंतर आय गेस लग्नाच्या दिवशी भेटलो. कसे आहेत कसे? मिस्टर माझे खूपच शांत आहेत. जसं तो बॅलन्स म्हणतात, एक बडबडे आणि एक शांत प्रकार, तसं आमच्याकडे आहे. आणि आज मी जी उभी आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. आमचं पण अरेंज मॅरेजच आहे. तर आमचं पण म्हणजे नात्यातलंच आहे. तर बघण्याचा वगैरे प्रोग्राम झाला होता व्यवस्थित सगळा. तर पहिल्याच माझं पण स्थळ होतं आणि दोघांचीही पसंती झाली आणि झालं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन होऊन जस्ट मी जॉबला लागली होती, 6च महिने झाले होते आणि हे स्थळ आलं. म्हणजे मलाही वाटत होतं की अजून मी थोडं एक बँक बॅलन्स बनवते माझा थोडा आणि नंतर लग्न करेन, जसं वडिलांना थोडी मदत होईल त्या हिशोबाने. पण वडिलांचं होतं की नाही, पहिलं स्थळ आलं आहे, सर्व छान आहे, तर करूया आपण लग्न त्या हिशोबाने. आणि सगळं पसंती वगैरे झालेली. त्यांचा स्वभाव त्यांचाही स्वभाव छान आहे, चांगला आहे स्वभाव. त्यांच्यामुळे ॲक्च्युली खरं तर मी आता एक बिझनेस करू शकते आहे. म्हणजे असं बोलतात ना, प्रत्येक माणसाच्या मागे एका बाईचा हात असतो, तसं मी म्हणते की माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे, म्हणून मी आत्तापर्यंत हा बिझनेस सांभाळू शकते आणि त्यांच्यामुळे मी करते आहे हे सगळं. तुम्ही या सगळ्या जणींना बघताय, बरोबर की नाही? या माझी सगळ्या स्टोरी पण जरा वेगळीच आहे, कारण मी लग्न केलं नव्हतं, कारण माझे वडील एजेड होते. मी लिव्हिंगमध्ये होते, कारण वडिलांमुळे मला लग्न करता येत नव्हतं, कारण त्यांना सोडून माहेरी जाणं, सासरी जाणं मला जमत नव्हतं. ऍक्च्युली तिची एक गोष्ट चांगली काय आहे, ती तिच्या बाबांना तिला सांभाळायचं याच्यासाठी की तिच्या बाबांनी तिला अडॉप्ट केलेलं होतं. मी अडॉप्टेड श्रद्धानंद महिला आश्रम, श्रद्धानंद महिलाश्रम त्यातलीच मी आहे. त्याच्यातून तुमच्या वडिलांनी तुम्हाला अडॉप्ट केलं आणि शेवटपर्यंत तुम्ही वडिलांना जपलं. माऊली, तुम्हाला नमस्कार आहे. त्यांची अंत्यविधी सुद्धा मी केली आणि हे केसही मी त्यांच्यासाठी म्हणजे मुलाच्या सगळ्या विधी तिने केल्या. म्हणजे त्यांच्या गुडघ्याच्या खालपर्यंत आता केस होते. बालपण आश्रमात गेलं, एका वडिलांनी आधार देऊन त्या बाळाला आपल्या घरात आणलं आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावरती प्राधान्य त्या वडिलांना दिलं गेलं आणि आज ही माऊली सिंगल मदर म्हणून समर्थपणे उभी आहे. माऊली, तुम्हाला नमस्कार आहे आमचा. हसत राहा, आनंदात राहा आणि कायम तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ. कारण कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस हे दोन्हीही माऊली प्रत्येक घरात, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्ही अनुभवतच असतो. पण नमस्कार आहे तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.